नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. महामार्गावर दुचाकीला धडक, कराडचा तरुण ठार, एक गंभीर. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदी परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात कराड तालुक्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्यम महादेव पवार, वय वर्ष 25, राहणार चरेगाव, तालुका कराड, जिल्हा सांगली. अनिकेत सुनील देसाई, वय वर्ष 24, राहणार मसूर, तालुका कराड, हे दोघे मोटारसायकलवरून कोल्हापूरहून आपल्या गावी परत होते. पंचगंगा नदीजवळ महामार्गावर वळण घेत असताना मागून आलेल्या अज्ञात मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकखाली सापडले. यात सत्यम पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिकेत देसाई गंभीर जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने व पोलिसांच्या तत्परतेने जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गांधीनगर व शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.